नमस्कार मित्रांनो, पीजी ट्रेडिंग मध्ये आपलं स्वागत आहे। आज तारीख 19 जानेवारी 2025 या ठिकाणी बघू शकताय आज बिटकॉइन मध्ये आपण 2000 प्लस पॉइंटचा कॅप्चर केलेला आहे मोमेंटम या ठिकाणी बघू शकताय। सविस्तर चर्चा आपण करणार आहे, का ट्रेड घेतला, कसं घेतला, सगळ्या गोष्टी चर्चा आपण सविस्तर करणार आहे। या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण या ठिकाणी पहिला ट्रेड घेतला, का घेतला या ठिकाणी बघा। या ठिकाणी मार्केट एका चॅनल मध्ये येत होतं, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे। यामध्ये मार्केट एका चॅनल मध्ये येत होतं आणि ह्या चॅनल मध्ये आपल्याला एक मोमेंटम कॅप्चर करता येईल म्हणून आपण बाइंग साठी ट्रेड करणार होतो। आता बघा, दुसरं रिझन काय होतं, एक झालं चॅनल, दुसरं रिझन असं होतं की या ठिकाणी बघा, तुम्ही जर फिबोनाची लावला या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर 61% ला मार्केटनं रिजेक्शन प्रॉपर करत होतं, या ठिकाणी बघू शकताय। त्यानंतर बघा, या ठिकाणी दुसरं रिझन असं होतं, या ठिकाणी 250 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली। त्यानंतर एक ट्रॅप करण्याचा प्रयत्न चालू आहे, आपल्या लक्षात आलं। या ठिकाणी बघू शकताय प्रत्येक कॅन्डलला वरच्या साईडला विक तयार होत आहेत। आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपडेट केलं की या ठिकाणी एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि मार्केट इथूनच रिव्हर्स झालेलं दिसून येतं। त्यानंतर बघा, आपला व्ह्यू बाइंगचा होता, मार्केट डाऊन साईडला चाललंय म्हणून आपण सेलिंग केलं का, तर नाही केलं, कारण आपला जो व्ह्यू होता तो स्ट्रॉंगली बाइंग साईडचा होता। त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी आपण दुसरा ट्रेड घेतला। आता हा ट्रेड का घेतला, एकतर व्ह्यू आपला स्ट्रॉंग बाइंग साईडचा होता। त्यानंतर जर मी बारीक केलो स्क्रीन तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी बघा मी एक लाईन ड्रॉ करतो, तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी मार्केटनं एक स्ट्रॉंग सपोर्ट मागे बनवलेला आहे। मार्केट तिथंच करेक्शन केलेलं आहे। या ठिकाणी बघा, इथले सगळे जे एसएल होते मार्केटनं या ठिकाणी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी मार्केट आपल्या दिशेला वर जाण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। दोन रिझन होतं, एक या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट होता, दुसरा व्ह्यू जो होता तो आपला बाइंगचा होता। आता त्यानंतर बघा, मी पहिल्या ट्रेड मध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की हे एक लेवल इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणीच मोमेंटम फास्ट केला आणि या ठिकाणीच मार्केटनं रिजेक्शन करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे लेवल कोणती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे, तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो। त्यानंतर दुसरं बघा, या ठिकाणी एक स्मॉल एसएल दिलेला आहे, मी 200 पॉईंटचा एसएल दिलेला आहे आणि 2000 पॉईंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे 1:10 चं टार्गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आता बघा, ज्या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलं त्यानंतर मार्केटनं त्याच रेंजमध्ये एका रेंजमध्ये मार्केट बघायला मिळालं। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जो टॉप आहे तो टॉप मार्केटनं अजून क्रॉस केलेला नाही, या ठिकाणीच रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करत आहे, एका रेंजमध्ये मार्केट आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। म्हणजे आपला जो व्ह्यू असतो त्या व्ह्यूला जर आपण ठाम असलो तर एक चांगलं टार्गेट आपल्याला बघायला मिळतं, यावरून लक्षात येतं। अशाच नवनवीन गोष्टीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकताय।